नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत शहापूरला, तालुका जिल्हा परभणी. आणि हे मळा आहे माकोडे साहेबाचा, यांच्या शेतामध्ये आहोत. इथं आपण हळद लागवड केली आहे. पहा, हे बंडा वर पडलं. पहा, अशी शेंग टाकली. पहा, 2 इंच माती लावा. 1 इंच ते 1.5 इंच, 2 इंच नाही लावली तरी चालेल. 1 इंच ते 2 इंच माती लावून हळद बुजून घेणे व्यवस्थित. आणि ही बेडला जास्त माती लागली नाही, माती नंतर चढवावी लागेल. 1 इंच शेंग खाली जाईल आता मातीमध्ये, 1 इंच. आणि त्याच्यानंतर इथं वक्कर मारून सरीमध्ये परत माती कल्टिवेशन करून इथं लावायची. असं बंडा आहे. असं खुपसून 1 इंच जवळपास माती इतकी लागली पाहिजे याच्यावर. अशी लागवड करून घ्या. आणि त्याच्यानंतर बेसल खताचा डोस जर पेरता आला तुम्हाला बेडवर तर टाकून द्या. नसता नंतर हळद निघाल्यानंतर बी टाकलं. लॉंग डेरिवेशनचं हे क्रॉप आहे, त्यामुळे खताचे व्यवस्थापन करण्यासाठी काही गडबड नाही आहे. खताचे व्यवस्थापनाला आपल्याला वेळ आहे. जर समजा आपण सुरुवातीला जर खताचं व्यवस्थापन केलं तर आपल्या जमिनीचा रिकव्हरी आहे 13 डे, 30 दिवस. तर 30 दिवसामध्ये आपल्याला आपल्या खताचा रिकव्हरी डे येऊन जातो. आणि रूट झोन ज्यावेळेस आपल्या कंदाची किंवा शेंगाची चालू होईल त्यावेळेस अवेलेबल कंटेन्स आपल्या पिकाला मिळून जातात. त्यासाठी बेसल डोस महत्त्वाचा आहे. हे पहा, कोंब निघत आहेत, वर बेनं पडलं आहे, तर हे असं लावून घ्यायचं. आता वातावरण बनलं आहे, थोडंसं पाऊस पडणं आवश्यक आहे. याला पाऊस जर नाही पडलं तर आपल्याला पाण्याची सोय काहीतरी करावी लागेल, है ना. तर अशा पद्धतीनं आदर्श लागवड करून घ्या. आपल्या शेतामध्ये भरघोस व दर्जेदार उत्पादन हे मिळून जाईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.